प्रभागांचे जे आहे ते निकाल राखून ठेवलेत की काय असा प्रश्न आहे. कारण की जवळपास आता कमी वेगाने येतात. पण मी परत एक अपडेट देऊन आलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 साठी अक्षता माफ करा, हो. थांबवते. बाणेर पाषाण सूस प्रभाग क्रमांक 9 आहे आणि त्याचे अपडेट मी घेऊन आलेली आहे. आणि लहू बालवडकर यांना एक चांगली आघाडी जी आहे ती त्यांना मिळालेली आहे. 1135 मतांनी अमोल बालवडकर यांच्या विरोधामध्ये भाजपच्या लहू बालवडकर यांनी आता आघाडी घेतलेली आहे. अमोल बालवडकर हे पिछाडीवरती पडलेले आहेत. प्रभाग क्रमांक 9 ची आकडेवारी जी आहे ती मी तुम्हाला सांगते. दुसरीकडे गणेश कळमकर यांच्यासाठी सुद्धा गुड न्यूज आहे. बाबूराव चांदरे यांच्यावरती 2613 मतांची आघाडी जी आहे ती भाजपच्या गणेश कळमकर यांनी घेतलेली आहे. मयुरी कोकाटे यांची सुद्धा पार्वती निमण यांच्या विरोधामध्ये एक चांगली आघाडी घेतलेली आहे. 9846 मतांची आघाडी, फार मोठा आकडा आहे. आणि रोहिणी चिमटे यांनी सुद्धा गायत्री मेढे कोकाटे यांच्यावरती आता 10,072 मतांची आघाडी घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 बाणेर पाषाण सूस, मला वाटतं 6व्या फेरीपर्यंत आपण म्हणत होतो 2 राष्ट्रवादी 2 भाजप, पण चित्र बदललेलं आहे आणि सगळं चित्र जे आहे ते आता भाजपकडे फिरलेलं आहे. इंटरेस्टिंग ही सगळी लढत व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरुवातीपासून अमोल बालवडकरांनी चांगल्या पद्धतीने एक प्राबल्य राखलं होतं, मताधिक्य राखलं होतं. पण आता मात्र भाई ट्विस्ट आले आहे आणि अमोल बालवडकर हे आता पिछाडीवरती पडलेले आहेत. 1135 मतांनी ते आता पिछाडीवरती आहेत. लहू बालवडकरांनी आघाडी घेतलेली आहे. गणेश कळमकर भाजपचे उमेदवार आहेत, ते सुद्धा आता बाबूराव चांदोरे यांच्या विरोधामध्ये 2613 मतांनी आघाडीवरती आहे. मयुरी कोकाटे पहिल्यापासून आघाडीवरती आहेत.